श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। तर बघा मित्रमैत्रिणींनो, उद्या आहे 30 एप्रिल वार बुधवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे अक्षय तृतीया। तर अक्षय तृतीया हा सण अतिशय अत्यंत पवित्र मानला जातो। अक्षय तृतीया वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तृतीयेला साजरी केली जात असते आणि या अक्षय तृतीयेला आखातीज या नावाने देखील ओळखलं जातं। म्हणजेच जे कधीही संपत ना, अक्षय म्हणजेच काय तर जे कधीही संपत नाही आणि म्हणूनच असं म्हटलं जातं की अक्षय तृतीया ही अशी तिथी आहे ज्यामध्ये सौभाग्य आणि शुभ परिणामांचा कधीही क्षय होत नाही। या दिवशी केलेले कार्य मनुष्याच्या जीवनात कधीही न संपणारे शुभ फळ देते। म्हणूनच असं म्हटलं जातं की या दिवशी एखादी व्यक्ती जिंकल्यानंतरही चांगले कर्म दान करते, त्याचे शुभ परिणाम मोठ्या प्रमाणात मिळतात आणि शुभ परिणामांचा प्रभाव हा कधीही संपत नाही। म्हणून अक्षय तृतीया हा दिवस पृथ्वीचे रक्षक भगवान विष्णुदेव यांना समर्पित आहे। हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार विष्णुदेवांनी परशुरामाच्या रूपात पृथ्वीवरती अवतार घेतला होता। या दिवशी भगवान विष्णुदेव हे 6व्यांदा परशुरामाच्या रूपात पृथ्वीवरती अवतरले होते। म्हणूनच हा दिवस परशुरामांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो। त्याचबरोबर पृथ्वीची सर्वात पवित्र मानली जाणारी गंगा नदी या दिवशी स्वर्गातून पृथ्वीवर आली होती। भगीरथाने गंगा नदी पृथ्वीवर आणली होती। या पवित्र नदीचे पृथ्वीवर आगमन झाले। या दिवसाचे पावित्र्य हे अधिकच वाढते आणि म्हणूनच या दिवसाचं पावित्र्य सनातन समावेश होतो। या दिवशी पवित्र गंगा नदी स्नान केल्याने व्यक्तीची सर्व पापे नष्ट होतात। तसेच हा दिवस माता अन्नपूर्णा देवीला देखील समर्पित मानला जातो। अक्षय तृतीयेच्या दिवशी अन्नपूर्णा देवीची ही पूजा सेवा केली जाते। 3.5 शुभ मुहूर्तांपैकी असलेला हा एक शुभ मुहूर्त असल्यामुळे या दिवशी आपण जी काही सेवा करतो, उपाय करतो, तर त्याचं आपल्याला आपण जी काही सेवा करतो, पूजा करतो, तर ते खूप प्रभावी ठरत असतात। या दिवशी ग्रह हे उच्च राशीमध्ये असल्यामुळे या दिवशी केलेल्या उपायांचा आपल्याला निश्चित फळ मिळत असतं आणि म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय अत्यंत प्रभावशाली असा उपाय सांगणार आहे। बुधवारी अक्षय तृतीयेला तुम्ही काहीच नाही केलं तरी देखील चालेल, परंतु आंब्याच्या पानांचा हा अतिशय अत्यंत प्रभावशाली असा उपाय आवर्जून करा। एका रात्रीत हा उपाय केल्याने एका रात्रीत आयुष्याचं सोनं हे झाल्याशिवाय राहणार नाही। आयुष्यात सोन्यासारखे दिवस येतील। 7 पिढ्यांचं जे काही दुःख, दारिद्र्य, गरिबी आहे हे नष्ट होऊन तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही नक्कीच पूर्ण होईल। घरात अखंड लक्ष्मी नांदेल। घरातील सर्व दोष, अडचणी, दरिद्रता ही नष्ट होईल। तर असा हा आंब्याच्या पानांचा उपाय करायचा आहे। आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे, कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा। बघा, अक्षय तृतीयेच्या दिवशी आंब्याच्या पानांना अनन्यसाधारण असं महत्त्व दिलं जातं। आंब्याच्या पानांनाच नाही तर आंबा फळ हे देखील या दिवशी खूप अतिशय अत्यंत शुभ मानलं जातं। अनेक जण या अक्षय तृतीयापासूनच आंबा खायला सुरुवात करतात। अक्षय तृतीयेच्या अगोदर आंब्याचं सेवन जे आहे तर ते अनेक जण करत नाही, स्वतः मी देखील करत नाही। तर आंब्याची पानं जी असतात तर ती खूप शुभ मानली जातात। आंब्याच्या झाडाला अनेक अर्थाने महत्त्व आहे। आंब्याच्या झाडापासून त्याच्या डहाळी, पाने इत्यादीचा वापर आपण पूजेमध्ये करत असतो। 5 फळांचा उपयोग हा मांगलिक कार्यासाठी केला जातो आणि त्यात आंबा फळ जे आहे तर ते आवर्जून घेतलं जातं। आंब्याचं जे झाड असतं तर हे झाड मंगळाचं कारक मानलं जातं।
कारक आहे. आंब्याचं झाड हे मेष राशीचे कारक मानले जाते आणि म्हणूनच आंब्याच्या पानांचा उपयोग जो आहे तर तो शुभ कार्यामध्ये आवर्जून केला जात असतो. आंब्याच्या पानाशिवाय कोणतीही पूजा जी आहे तर ती पूर्ण मानली जात नाही. आता हा पहिला उपाय जो मी तुम्हाला सांगणार आहे तर हा उपाय तुम्हाला सकाळीच करायचा आहे. सकाळी अगदी तुम्ही 12 वाजण्याच्या अगोदर तुम्हाला हा आंब्याच्या पानांचा हा अतिशय अत्यंत प्रभावी उपाय जो आहे तर तो आपल्याला आपल्या मुख्य दरवाजावरती करायचा आहे. जर आपल्या घरामध्ये काही दोष असेल, काही नकारात्मक ऊर्जा असेल, आपल्या घराला कुणाची नजरबाधा लागलेली असेल, नजरबाधा झालेली असेल, यामुळे आपल्या घरात सतत वादविवाद, भांडणे, क्लेश होत असेल, काही अडथळे निर्माण होत असतील, कुटुंबावरती संकट येत असतील किंवा एखाद्या शत्रूंचा तुम्हाला वारंवार सतत त्रास होत असेल, आता शत्रू हा गुपित असेल किंवा शत्रूचं नाव हे तुम्हाला माहीत असेल तर असा शत्रू त्रास दूर होण्यासाठी देखील हा उपाय खूप प्रभावी मानला जातो. हा उपाय केल्याने घरातील दरिद्रता, अलक्ष्मी, नकारात्मकता ही घरातून बाहेर जाते. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला 11 आंब्याची पानं घ्यायची आहे. पानं घेताना कुठेही फाटलेली, तुटलेली, खराब झालेली घेऊ नका. 11 आंब्याची पानं घ्यायची आहे, स्वच्छ धुवून काढायची आहे, पुसून घ्यायची आहे आणि यानंतर 11 आंब्याच्या पानांचं तोरण आपल्याला बनवायचं आहे आणि हे तोरण आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती लावायचं आहे. हे तोरण लावल्याने नकारात्मक ऊर्जा ही आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही. प्रत्येक व्यक्तीने घरात प्रवेश केल्याने त्यांच्या सोबत केवळ फक्त सकारात्मक ऊर्जाचा घरामध्ये प्रवेश करत असते आणि नकारात्मक ऊर्जा ही आपल्या घरापासून लांब राहते. यामुळे आपल्याला आपल्या कुटुंबाची प्रगती व्हायला सुरुवात होते. घरात ज्या काही संकटे, अडीअडचणी, दुःख आहेत तर त्या देखील दूर होत असतात. आता जर आंब्याची पानं तुम्हाला भेटली नाही तर मग तुम्ही अशोकाच्या पानाचं देखील या दिवशी तोरण करू शकता आणि आपल्या मुख्य मेन दरवाजाला लावू शकता. आता हे तोरण लावल्यानंतर यामधून खूप जास्त सकारात्मक ऊर्जा ही येत असते. 3 दिवसानंतर हे तोरण तुम्हाला काढून निर्माल्यामध्ये टाकून द्यायचं आहे, कारण आता उन्हाळा आहे आणि लवकरच पानं जी आहे तर ती खराब होत आहे. कारण वाळलेलं तोरण देखील आपल्याला जास्त दिवस ठेवायचे नाही. तर अशा पद्धतीने तुम्हाला हा एक उपाय जो आहे तर तो आवर्जून अक्षय तृतीयेच्या दिवशी करायचा आहे. आता यानंतरचा एक उपाय जो आहे तर तो बघा. आता हा देखील उपाय तुम्हाला अक्षय तृतीयेच्या दिवशीच करायचा आहे. हा उपाय आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितला गेला आहे आणि हा उपाय ज्या घरामध्ये केला जातो तर त्या घरातील सर्व समस्या ह्या दूर होतात. तसे अक्षय तृतीया ही बुधवारी आलेली आहे आणि बुधवार हा गणपती बाप्पांना समर्पित असणारा दिवस आहे. जर तुमची एखादी इच्छा, मनोकामना पूर्ण होत नसेल, मनामध्ये एखादी इच्छा खूप दिवसापासून आहे आणि तुम्ही भरपूर प्रमाणात कष्ट, मेहनत करत आहे, परंतु तुमच्या प्रयत्नांना, मेहनतीला यश मिळत नाही, तुमची कुठलीही इच्छा, मनोकामना पूर्ण होत नाही, तर तुम्ही या अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्हाला एक आंब्याचं पान घ्यायचं आहे आणि त्या पानावर ओम गणेशाय नमः असं कुंकवाने तुम्हाला लिहायचं आहे आणि कुंकू घ्या. कुंकवामध्ये पाणी टाका आणि काडीने दुर्वाची काडी असेल तुमच्याकडे तर दुर्वाच्या काडीने लिहा की अन्यथा तुम्ही जास्वंदाची काडी घेतली लिहिण्यासाठी तरी देखील चालणार आहे. तर मंत्र परत सांगते एकदा, ओम गणेशाय नमः असं तुम्हाला कुंकवाने लिहायचं आहे. कुंकू घ्या, कुंकवामध्ये थोडीशी हळद टाका, पाणी टाका आणि काडीने हा मंत्र तुम्हाला लिहायचा आहे. किंवा तुम्ही अगदी श्री गणेशाय नमः किंवा विघ्नहर्ताय नमः असा मंत्र लिहिला तरी देखील चालणार आहे. यानंतर तुम्हाला हे पान गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे. आता तुम्ही हे पान तुमच्या देवघरामध्ये बाप्पांना अर्पण केलं तरी चालेल किंवा गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जाऊन केलं तरी देखील चालणार आहे. यानंतर दोन्ही हात जोडून तुमची इच्छा, मनोकामना पूर्ण होण्यासाठी तुम्हाला मनोभावे प्रार्थना करायची आहे. त्याचबरोबर तुम्हाला सतत पैशांच्या आर्थिक समस्या ज्या आहेत तर त्या जाणवत असेल, पैसा घरामध्ये टिकत नसेल, तुमच्यावरती भरपूर असं कर्ज आहे, प्रयत्न करूनही कर्जमुक्ती होत नसेल, तुम्हाला या अक्षय तृतीयेच्या दिवशी 11 आंब्याची पानं घ्यायची आहे. एकावरती एक ठेवून ही
ठेवून तुम्हाला ती जो लाल पिवळ्या रंगाचा कलाव्याचा धागा असतो, ज्याला रक्षासूत्र, रोवली, मौली असं देखील म्हटलं जातं, तर त्यामध्ये तुम्हाला ही पानं बांधायची आहे। यानंतर ही 11 पानं आपल्या देवघरामध्ये ठेवायची आहे। यानंतर देवघरासमोर बसून तुम्हाला एक वेळा लक्ष्मी स्तोत्राचं पठण करायचं आहे, एक वेळा श्री सुक्ताचं पठण करायचं आहे आणि महालक्ष्मी अष्टकम पठण करायचं आहे एक वेळा, आणि दोन्ही हात जोडून घरातील आर्थिक अडचणी दूर होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे। आणि यानंतर ही पानं दुसऱ्या दिवशी तुम्ही निर्माल्यामध्ये टाकू शकता। निर्माल्यामध्ये म्हणजे कचऱ्यामध्ये टाकू नका। जी आपण पूजेची फुलं वेगळी ठेवतो तर त्या पिशवीमध्ये टाकू शकता किंवा एखाद्या झाडाखाली तुम्ही दाबून टाकू शकता। इकडे तिकडे फेकू नका। फक्त घरामध्ये सतत वादविवाद, क्लेश, भांडणे होत असतील तर मग आता ही भांडणे नवरा बायकोची असेल, आई मुलांची असेल, सतत वादविवाद घरामध्ये होत असेल तर या अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्हाला एक लोटा भरून पाणी घ्यायचं आहे। त्या पाण्यामध्ये तुम्हाला एक आंब्याचं पान जे आहे तर ते ठेवून घ्यायचं आहे। यानंतर हे पाणी तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये काही वेळासाठी ठेवायचं आहे। अगदी 1 तासभर 2 तास ठेवलं तरी चालेल आणि यानंतर तिथून तो कलश तुम्हाला उचलून घ्यायचा आहे आणि त्या आंब्याच्या पानाने ते पाणी हे संपूर्ण तुमच्या घरामध्ये शिंपडायचं आहे। आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तींवरती सुद्धा शिंपडायचं आहे। यामुळे आपलं घर हे पवित्र होतं। घरामध्ये ज्या काही अडचणी, समस्या आहेत, जे काही दोष आहेत तर ते नष्ट होतात आणि घरात सुख, शांती, समृद्धी नांदायला सुरुवात होते। त्याचबरोबर जर तुमच्या महत्त्वाच्या कामामध्ये अडचणी, अडथळे येत असेल, कोणतंही महत्त्वाचं काम तुमचं पूर्ण होत नसेल तर तुम्हाला दररोज आंब्याच्या झाडाला पाणी अर्पण करायचं आहे। जो व्यक्ती दररोज आंब्याच्या वृक्षाला पाणी अर्पण करतो त्या व्यक्तीच्या कामातील सर्व अडचणी, अडथळे, विघ्न जे आहेत तर ते नक्कीच दूर होतात आणि त्या व्यक्तीला प्रत्येक कामामध्ये यशाची प्राप्ती मिळते। तर अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला आंब्याच्या पानांचे सांगितल्याप्रमाणे अतिशय अत्यंत प्रभावशाली उपाय जे आहेत तर ते अक्षय तृतीयेला आवर्जून करायचे आहे। उपाय अक्षय तृतीयेच्या दिवशी आवर्जून करून बघा। नक्कीच तुम्हाला त्या उपायांचा सेवेचा लाभ जे आहे तर ते नक्कीच होते। तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती। कशी वाटली नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। परत भेटूया नवीन माहितीसोबत, नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ।